सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। शुक्रवारी आहे मौनी अमावास्या, पौष अमावास्या, दर्श अमावास्या अशा नावांनी ओळखली जाणारी ही अमावास्या आहे। या अमावास्येच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांना सुद्धा एका ठिकाणी दिवा लावता येईल किंवा आपल्या घरात बऱ्याचशा कटकटी असतात। बरेचसे लोक आहेत की ज्यांच्या घरात पैसा येतो पण तो पैसा पुरवठीस जात नाही किंवा नवरा बायकोंचे भांडण होत असतात, मुलांचे भांडण होत असतात, घरात कटकटी असल्या कारणाने माता लक्ष्मी आपल्या घरात कधीही स्थिर राहत नाही। त्यामुळे आपल्या घरात एक ना अनेक असे प्रॉब्लेम येत असतात। पण हे सगळे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपण अमावास्येच्या दिवशी किंवा असे खूप सारे दिवस आहेत जे योग्य आहेत माता लक्ष्मीची आपण सेवा करू शकतो आणि ती सेवा केल्याने आपल्या घरात सुख समाधान आणि शांती नांदायला हवी ह्यासाठी आपण उपाय करत असतो। पण हे उपाय करत असताना जर का तुम्ही कष्ट आणि कर्म केले नाही तर कुठलेही उपाय तुम्हाला फळास जाणार नाही। तर ही अमावास्या सुरू होणार आहे सकाळी 8:02 आणि उत्तरात्री म्हणजे पहाटे 4:28 ही अमावास्या संपणार आहे। तर आपल्याला संध्याकाळच्या वेळेला मी जो उपाय सांगते तो उपाय करायचा आहे। त्याआधी आपल्या घरातला देव्हारा स्वच्छ साफसुथरा करून, घरातले देव स्वच्छ साफसुथरे करून आपल्याला व्यवस्थित पुन्हा आपल्या देव्हाऱ्यात ठेवायचे आहेत। अगदी घरातलं वातावरण एकदम प्रसन्न राहील ह्याची काळजी आपण घ्यायची आहे। घर व्यवस्थित साफसुथरा करायचं आहे। लादी पुसून घ्यायची आहे। लादी पुसत असताना नेहमीच आपण खड्या मिठाचा वापर करतो, ते खडे मीठ अगदी थोडंसं घालायचं आहे। शक्य असेल तर रात्रीच एखाद्या मगात म्हणजे मग आपण जे अंघोळीचं मग घेतो तसे एखादे मग असेल तर त्या मगात थोडंसं भिजत ठेवा रात्री मीठ, थोडंसं पाणी घालून ठेवा आणि सकाळीच उठून त्या पाण्यातच लादी पुसा। तर अशा पद्धतीने त्या कधी तुम्हाला जर लक्षात आलं तर तुम्ही त्या लादीच्या पाण्यात म्हणजे जे आपण बकेटमध्ये पाणी तयार करतो त्यात आपण थोडंसं गाईचं गोमूत्र म्हणजे गोमूत्र आपण थोडंसं टाकू शकतो। 2-4 थेंब गोमूत्राचे टाकल्याच्या नंतर सुद्धा मीठ सुद्धा टाकायचं आणि त्यानंतर आपल्या घरातली लादी स्वच्छ क्लीन करून घ्यायची। त्याने सुद्धा आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी निघण्यासाठी नक्कीच मदत होते। ज्या घरात निगेटिव्हिटी भरपूर असते त्या घरात माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही। तर आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी आपल्याला बरेचसे उपाय सुद्धा करता येत असतात। तर शुक्रवारी आपल्याला संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला आपण दिवा लावतो घरात त्याच वेळेला काय करायचं, एक आपल्याला वेगळाच दिवा घ्यायचा आहे जो दिवा आपल्याला उपायासाठी लागणार आहे। आता हा उपाय करून झाल्याच्या नंतर हा दिवा पुन्हा स्वच्छ करून तुम्ही रोजच्या वापरात घेऊ शकता। काय करायचं, एक छोटीशी प्लेट घ्यायची। आपल्याला माहिती आहे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे ते मीठ। मीठ सुद्धा समुद्रातूनच तयार होते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे मीठ घ्यायचं। हा दिवा मिठाचा लावायचा आहे पण त्या दिव्यात आपल्याला एक अशी वस्तू टाकायची आहे जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तर एका डिशमध्ये खडे मीठ घ्यायचं। आता खडे मीठ नसेल तर काय करायचं, तर ते बारीक मीठ जरी घेतलं तरीही चालेल। तर खडे मीठ घ्यायचं। खडे मीठ घेतल्याच्या नंतर व्यवस्थित ते खडे मीठ ठेवायचं त्या डिशवर आणि त्यानंतर आपण एक मातीचा दिवा घ्यायचा आणि मातीचा दिवा घेतल्यानंतर त्यात 2 वाती मिळून एक वात तयार करायची। त्याच्यात थोडासा तूप घालायचा। तूप जर नसेल तर तेलाचा वापर केला तरीही चालेल, शक्यतो तुपाचा वापर करा। गाईचं तूप घ्या। त्यानंतर तेलाचा वापर केला तर चिमूटभर त्याच्यात हळद घालायला विसरू नका। तुपाचा वापर केला तर काही घालू नका। आता दिवा प्रज्वलित करायच्या आधी त्यात आपल्याला एक अशी वस्तू टाकायची आहे, ती वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तर ही जी आहे ही आहे एक कवडी, जी पिवळ्या रंगाची कवडी आहे। तीच कवडी आपल्याला त्या दिव्यात घालायची आहे। त्यानंतर ह्या दिव्याला आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे। दिव्यात कवडी टाकायची आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर ह्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू द्यायचं आहे। मिठाला सुद्धा हळदी कुंकू द्यायचं आहे, दिव्याला सुद्धा हळदी कुंकू द्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही हा उपाय कशासाठी करता, माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करून आपल्याला आशीर्वाद देणारच आहे, पण आपण हा उपाय कशासाठी करता, त्या उपायाची ती जी तुमच्याकडे तुम्हाला जो कुठला संकट आहे तो संकट दूर होण्यासाठी ह्या माता लक्ष्मीला तुम्ही प्रार्थना करायची आणि त्यानंतर तो दिवा उचलायचा आणि आपल्याला ईशान कोण्यात हा दिवा ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्ही ह्या दिव्याला नमस्कार करायचा, तुमच्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल का त्या दिव्याकडे बघून तुम्ही तुमची इच्छा एक 5 मिनिटासाठी बोलू शकत असाल तर तुम्ही 5 मिनिटासाठी ती इच्छा मनात आणा किंवा बोला आणि त्यानंतर हा दिवा जितका वेळ प्रज्वलित राहील तितका वेळ
तिथेच ठेवायचा. आता दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं, दिवा शांत झालेला असेल आणि दिवा आपल्याला स्वच्छ घासून पुसून पुन्हा वापरात घ्यायचा आहे. कवडी स्वच्छ धुवून आपल्याला पुन्हा वापरात घ्यायची आहे आणि जे मीठ आहे ते आपल्याला पाण्यात विसर्जन करायचं आहे. आता तुमच्या घराच्या आसपास जर कुठे नदी नसेल किंवा नाळा नसेल तर काय करायचं, तुम्ही एका छोट्याशा बकेटमध्ये पाणी घ्या, त्यात मीठ टाका आणि त्यानंतर ते पाणी एखाद्या बाजूला म्हणजे आपल्या घराच्या बाजूला असं टाकून द्या. त्याच्यावरून कोणी जाणार नाही ह्याची काळजी घ्या किंवा ते मीठ झाडालाही घालू नका. अगदी बाजूलाच असं ते टाकून द्या. आणि हा जो दिवा आहे हा लावल्याच्या नंतर आपल्या घरात बघा लगेचच आपल्याला फरक जाणून येईल. माता लक्ष्मी आपल्या घरात नक्कीच आपल्याला आशीर्वाद देणार आहे. आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. तर हा जो उपाय आहे हा अमावास्येला तुम्ही नक्की करा. जोपर्यंत तुम्हाला वाटत असेल की 1 अमावास्या, 2 अमावास्या, 3 अमावास्या, तितक्या अमावास्या हा तुम्ही उपाय करू शकता. पण शक्यतो 5 अमावास्या तरी हा उपाय नक्की करून बघा. ह्या उपायाने तुमच्या घरातल्या, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या घरात सुख समाधान नांदेल. आणि तुम्ही हा उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला कसं वाटला हा उपाय, त्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा. आणि हा बघा हे ज्या लोबान अगरबत्त्या आहेत ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. ज्यांना कोणाला हव्या असतील त्यांनी मला व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा. मी व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर सुद्धा देते.